श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. विवेक. श्री स्वामी समर्थ महाराजांचे विवेक विषयक विचार. विवेक म्हणजे मनातील उजेडाची काडी, ती विजू देऊ नका. तीच माणसाला अंधारातून बाहेर काढते. विवेक म्हणजे मनातील उजेडाची काडी. विवेक म्हणजे चांगले वाईट, योग्य अयोग्य ओळखण्याची कला. ज्या व्यक्तीच्या मनात विवेक आहे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी तो त्यातून मार्ग काढून पुढे जाऊ शकतो. म्हणून आपल्या मनात विवेक जागा ठेवा. अविवेकाने केलेल्या एका चुकीचा भार आयुष्यभर मनावर राहतो, पण विवेकाने केलेला एक निर्णय संपूर्ण जीवन उभं करतो. जो व्यक्ती आपल्या आयुष्यात निर्णय घेताना विवेकबुद्धीचा उपयोग करून निर्णय घेतो, त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवन हे सफल आणि सुखमय होतं. परंतु अविवेकाने केलेला एक निर्णय आपलं आयुष्य बर्बाद करू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विवेकबुद्धीचा वापर करा. भावना उचंबळून येतात, विचार बदलतात, पण विवेक स्थिर असतो, त्यावरच आधार ठेवा. मन हे भावनांचं घर आहे. आपल्या भावना अनेक वेळा उचंबळून येतात, त्यावेळी आपला विचार बदलतो, परंतु विवेक स्थिर असतो. आपण त्यावरच आधार ठेवायचा आणि निर्णय घेताना विवेकबुद्धीचा वापर करून योग्य तो निर्णय घ्यायचा. म्हणजे आपला निर्णय चुकत नाही. आपण भावनेच्या आहारी जाऊन कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही. त्यामुळे विवेकबुद्धीचा वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जेव्हा मन भ्रमित होतं तेव्हा शांततेत बसून अंतर्मनाचा आवाज ऐका. तोच विवेकाचा खरा शब्द असतो. जेव्हा आपलं मन भ्रमित होतं, आपणाला काय करावं हे सुचत नाही, यावेळी गोंधळून न जाता आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तोच विवेकाचा खरा शब्द असतो. म्हणजे आपल्या अंतर्मनातून आलेला शब्द हा योग्य असतो. तो आपणाला योग्य ते मार्गदर्शन करतो आणि आपणाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखतो. लोभ, राग, मत्सर यांची ढग मनावर दाटली की विवेक हरवतो. म्हणून प्रथम मन निर्मळ ठेवा. ज्यावेळी आपल्या मनात लोभ, स्वार्थ, हव्यास, राग, मत्सर, द्वेष यासारख्या भावना जागृत होतात, त्यावेळी मन कलुषित होतं आणि आपण विवेक हरवून बसतो. म्हणून प्रथम मन निर्मळ ठेवा. ज्यावेळी आपलं मन निर्मळ आणि स्वच्छ असेल त्यावेळी आपण विवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकतो. आपला निर्णय चुकत नाही. त्यामुळे लोभ, राग, मत्सर याला दूर ठेवा आणि आपला विवेक जागृत ठेवा. अडचणीच्या काळात विवेक जपला तर संकटही शिक्षक बनून जातं. ज्यावेळी आपण अडचणीत असतो त्यावेळी आपण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी. ज्यावेळी आपण विवेकबुद्धीने काम करतो त्यावेळेस येणारं संकटही आपणाला काहीतरी शिकवून जातं. म्हणजे संकटही शिक्षकाचं काम करतं. फक्त आपला विवेक हा जागृत असला पाहिजे. सगळ्यांना खुश करण्यापेक्षा सत्यासाठी उभं राहणं हा विवेकाचा उत्तम उपयोग आहे. सर्वांना खुश ठेवण्यापेक्षा केवळ जे सत्य आहे त्याच्यासाठी उभं राहायला शिका. ज्यावेळी आपण सत्यासाठी उभं राहायला शिकतो त्यावेळी आपण विवेकाचा उत्तम उपयोग केला असे म्हणायला हरकत नाही. म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहा आणि आपल्यामधील विवेक जागृत ठेवा. विवेकाने चालणारा माणूस एकटा असला तरी दुर्बल नसतो, कारण त्याच्यासोबत सत्य असतं.
जो व्यक्ती विवेकबुद्धीने वागतो, चांगलं वाईट, योग्य अयोग्य यामधून चांगलं आणि योग्य गोष्टीची निवड करतो, तो माणूस एकटा असला तरी दुर्बल नसतो, कारण सत्य त्याच्या बाजूने चालत असतं. क्षणभराचा आनंद आणि दीर्घकाळाचं कल्याण यात निवड करायला शिकला की विवेक पक्का झाला. जो व्यक्ती चांगलं वाईट, योग्य अयोग्य यामधून चांगल्या आणि योग्य गोष्टीची निवड करतो, त्या व्यक्तीमध्ये विवेक जागृत आहे असं म्हणायला हरकत नाही. जो व्यक्ती क्षणभराच्या आनंदासाठी चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा दीर्घकाळाचं कल्याण होत असेल तर योग्य गोष्ट करतो, तो व्यक्ती विवेकाने पक्का असतो. म्हणजे आपण क्षणभराच्या सुखासाठी वाईट गोष्टीचा त्याग करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण दीर्घकाळाचं कल्याण होण्यासाठी योग्य आणि सत्य ही गोष्ट करायला हवी. म्हणून जो व्यक्ती क्षणभराचा आनंद आणि दीर्घकाळाचं कल्याण यात निवड करायला शिकतो, तो व्यक्ती विवेकाने पक्का होतो, त्याचा विवेक पक्का होतो. जिथे अहंकार संपतो तिथे विवेक जागा होतो. विवेक म्हणजे चांगलं वाईट, योग्य अयोग्य यामधून चांगलं आणि योग्य निवडणं. आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपणाला कळायला हवं. ज्या ठिकाणी अहंकार असतो त्या ठिकाणी आपण चांगलं वाईट, योग्य अयोग्य यामधून योग्य ती गोष्ट निवडू शकत नाही. परंतु ज्यावेळी आपला अहंकार संपतो, आपण योग्य त्या गोष्टीची निवड करू शकतो. त्या ठिकाणी आपण सारासार विचार करून चांगल्या आणि योग्य गोष्टी आपल्यासाठी ज्या आहेत त्या निवडू शकतो. म्हणून ज्या ठिकाणी अहंकार संपतो तिथून विवेक जागा होतो. श्री स्वामी समर्थ.